सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा मेहनत करून घेणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा मंगळ कुंभ राशीमध्ये आलाय, तर चंद्र दुसऱ्या स्थानामध्ये असल्यामुळे घरगुती वस्तूंमध्ये वाढ होईल. म्हणजेच तुम्ही घरगुती उपकरणं खरेदी करणार आहात. तुमचे सहकारी किंवा नातेवाईक यांच्यामुळे तुमच्यावरती तणाव वाढू शकतो आणि म्हणून तुम्ही वेळेतच तुमची कामं पूर्ण करा. नियोजन आणि व्यवस्थापन यावरती भर द्या. आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही सावध राहा. काही समस्या असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला लाभाचे संकेत आहेत. तुम्ही जर गाडी वापरत असाल तर काळजी घ्या. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा कामामध्ये यश मिळवणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा शुक्र द्वादश स्थानामध्ये असून राहू कुंभ राशीमध्ये दशम स्थानात आहे. त्यामुळे नोकरी असो किंवा व्यवसाय, तुम्ही जे काही प्रयत्न करताय त्यात तुम्हाला यश मिळेल. राजकीय सहकार्य मिळाल्यामुळे तुमची कामं पटापट मार्गी लागतील. तुम्ही कामं भरपूर करता, परंतु तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या बोलण्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा. तुमच्या कामाचा वेग आणि हुशारी यामुळे विरोधक तुमचं काही वाकडं करू शकणार नाहीत. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी द्वादश स्थानामध्ये चंद्र असल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. नवम स्थानातील बुधामुळे व्यवसायामध्ये प्रतिष्ठा वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही जर काही व्यवसाय करत असाल तर मिथुन राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक राहील. भेटवस्तू मिळण्याचा योग देखील तुमच्यासाठी जुळून आलाय. एखादं कठीण काम पूर्ण झाल्यानं तुमचा प्रभाव वाढेल. सासरच्या लोकांकडनं थोडासा तणाव राहील, परंतु तुम्ही हुशारीनं परिस्थिती हाताळाल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आज धनलाभाचे योग आहेत. तुमच्या राशीचा स्वामी हा चंद्र दशम स्थानामध्ये असल्यामुळे धनवृद्धीचे संकेत आहेत. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही सुखी असून घरातील प्रत्येक मंडळी तुम्हाला मदत करणार आहेत. नोकरीमध्ये प्रमोशनचे योग असून तुमची मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही विरोधकांचा धुव्वा उडवणार आहात. जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला यश मिळत असून मेहनत करून तुम्ही आहार आणि आरामाकडे मात्र विशेष लक्ष द्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचा आज सर्वांवरती जास्त प्रभाव पडेल. दशम स्थानामध्ये चंद्र आणि सप्तम स्थानातील कुंभ राशीमध्ये राहू यामुळे तुमची कामं पटापट मार्गी लागतील. तसेच ऑफिसमध्ये सगळेजण तुमच्याकडनं प्रेरणा घेतील. तुमच्या वागणुकीचा तुमच्यावरती सकारात्मक परिणाम होणार आहे. नोकरी आणि व्यवसायामध्ये यश तसेच भेटवस्तू मिळण्याचा देखील तुम्हाला योग आहे. इतरांची मदत तुम्ही त्वरित कराल, त्यामुळे तुम्हालाही इतरांची मदत त्वरित मिळेल. कठीण कामी तुमची लोक तुम्हाला साथ देतील. प्रवास सुखमय असून प्रिय व्यक्तीची आज भेट होऊ शकते. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी नवम स्थानातील चंद्रामुळे तुम्ही शुभ कार्यावरती खर्च करणार आहात. तुमचा मान सन्मान आज वाढणार असून समाजामध्ये तुमचं नाव भविष्यात प्रतिष्ठेने घेतलं जाईल. व्यवसायामध्ये तुम्ही केलेले बदल योग्य असून त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या आहारावर आज जास्त लक्ष द्या. अनावश्यक खर्च तुमचे कमी होतील, त्यामुळे थोडंसं टेन्शन तुमचं कमी होईल. विरोधक तुमच्या कामातील गतीमुळे तुमच्या विरोधात काहीच करू शकणार नाहीत. आज नशीब
89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीचा स्वामी हा शुक्र मेष राशीमध्ये सप्तम स्थानात असून एकादश स्थानातील चंद्राच्या प्रभावामुळे राजकीय क्षेत्रातील प्रयत्न तुमचे यशस्वी करणार आहे. त्यामुळे तुम्ही राजकीय क्षेत्रात जर असाल तर तुमची कामं यशस्वीपणे पार पडतील. सरकारी कामं मार्गी लागल्यामुळे तुमच्या खांद्यावरील मोठं ओझं कमी झाल्यासारखं वाटेल. उत्पन्न आणि खर्च याचा समतोल तुम्ही राखा, म्हणजे सगळं काही ठीक होईल. मित्रांच्या भेटी होत राहतील, त्यामुळे संध्याकाळी वातावरण हे उत्साहाचं असेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आज त्यांचा स्वामी हा मंगळ कुंभ राशीत असल्यामुळे सप्तम स्थानातील चंद्रामुळे कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला सुख आणि समाधान मिळेल. तुमचं सरकारी काम काही कारणानं रखडलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमची ग्रहस्थिती अशा प्रकारे आहे की मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा सावध राहा आणि वस्तूंची काळजी घ्या. अनावश्यक खर्चावरती नियंत्रण ठेवणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा आर्थिक बाबतीमध्ये उत्तम यश घेऊन येतोय. गुरु हा मिथुन राशीमध्ये असून चंद्र नवम त्रिकोण स्थानामध्ये असल्यामुळे आर्थिक स्थिती तुमची उत्तम राहील. वाणीवरती नियंत्रण आणि गोड बोलणं यामुळे मान सन्मान वाढेल, तसंच तुमची कामंही मार्गी लागतील. सासरच्या लोकांकडनं शुभ लाभाचे चांगले योग आहेत. तब्येतीची तुम्ही काळजी घ्या आणि आहाराकडे विशेष लक्ष द्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचे जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी व्यवसायामध्ये हे चांगले यश मिळेल. तुमच्या राशीपासून दुसऱ्या स्थानामध्ये राहू आणि राशीचा स्वामी शनी तृतीय पराक्रम स्थानामध्ये असल्यामुळे व्यावसायिक योजना मजबूत राहतील. तुम्ही जे काही बदल करत आहात ते तुम्हाला भविष्यामध्ये लाभ देतील. तब्येतीच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहा. कामाच्या ठिकाणी काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात, परंतु तुम्ही हुशारीनं आणि मेहनतीनं कोणत्याही संकटावरती सहज मात कराल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी चतुर्थ केंद्रस्थानामध्ये वृषभ राशीतील चंद्र असल्यामुळे जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना काहीतरी सकारात्मक बातमी मिळेल. तुमच्या आर्थिक क्षेत्रातील प्रयत्न आज यशस्वी होतील. वादविवादापासून दूर राहणं तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल. दिवसभर धावपळ करताना तुम्ही तब्येतीची विशेष काळजी घ्या. खास करून तुम्ही आहाराकडे लक्ष द्या. जंक फूड ऐवजी सकस आहार घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला लाभ होण्याचे संकेत आहेत. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीचा स्वामी हा गुरु चतुर्थ अर्थात सुखस्थानामध्ये असल्यामुळे तुमच्या पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा व्यवसायात तर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. राजकीय सहकार्य मिळाल्यामुळे जे काही तुमचं रखडलेलं काम आहे ते व्यवस्थित पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये संयम ठेवा, कारण तुमचा एक अपशब्द सगळं काही बिघडवू शकतो. नातेसंबंधातील गोडवा तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.